मंडळी सस्नेह, जय ज्योती, जय भीम, जय शाहू, जय जिजाऊ. बऱ्याच दिवसांनी आपल्या सगळ्यांच्या सोबत लाईव्ह चर्चेसाठी आली आणि चर्चेचा विषय सकाळी म्हटल्याप्रमाणे पुरस्कार, आचार आणि व्यापार. आदरणीय यशवंत मनोहर सरांनी विदर्भ साहित्य संघाचा जीवनवर्ती पुरस्कार नाकारला आणि हा पुरस्कार नाकारल्यानंतर साहित्य विश्वामध्ये, एकूण विचार विश्वामध्ये, महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळींमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विचार सुरू झाले. कपिल सरोदे, सुभाष काळे, आपलं स्वागत आहे. आणि ह्या सगळ्यांच्या चर्चा ज्या आहेत, काही लोकांनी बाजूने मतं मांडली, काही लोकांनी विरोधात मतं मांडली. काही लोक असं म्हणाले की मनोहर सरांना जर पुरस्कार जर नाकारायचाच होता तर मग आधीची कन्सेंट त्यांनी का बरं दिली. किंवा काही लोकांनी असं म्हटलं की हा पुरस्कार त्यांनी नाकारला, एका अर्थाने चांगलं केलं, कारण सरस्वतीची प्रतिमा जर तिथे ठेवली जात असेल तर कुठल्याही फुले शाहू आंबेडकरी चळवळ मानणाऱ्या माणसांनी त्या पुरस्काराला जाऊ. मुळात पुरस्कार काय आहेत हे जरा एकदा समजून घेऊया आणि पुढे ती भूमिका आपण समजून घेऊया की हे पुरस्कार नेमके काय पद्धतीने दिले जातात आणि कशासाठी असतात. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की समाजामध्ये समाजसंमत असं एखादं चांगलं काम तर त्या सगळ्यांचं स्वागत करण्यासाठी, कौतुक करण्यासाठी, प्रशंसा करण्यासाठी, पुन्हा एकदा त्यांना त्याच पद्धतीची चांगली कृती करण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी म्हणून माणसं पुरस्कारित केली जातात, सन्मानित केली जातात. तर काही वेळेला माणसं दंडित केली जातात जर एखादं चुकीचं काम घडत असेल तर. जी मंडळी फार चांगलं काम करतात अशा लोकांच्यासाठी काही पुरस्कार द्यावेत, अशा पुरस्कारांच्या पद्धती आपल्याकडे पडल्या. त्या पुरस्कार वेगवेगळ्या प्रकारचे, क्रीडा क्षेत्रातले पुरस्कार वेगळे आहेत, खेलरत्न, अर्जुन, वेगवेगळे पुरस्कार आहेत. त्याच पद्धतीने इकडे साहित्यशास्त्रातले पुरस्कार वेगळे, चळवळीतले पुरस्कार वेगळे आहेत. अजून वेगवेगळ्या प्रकारचे संगीत क्षेत्रातले, चित्रपट क्षेत्रातले, वेगवेगळ्या क्षेत्र. तर असे जे वेगवेगळे पुरस्कार आहेत, या पुरस्कारा संजय मुसळेजी आणि रवी शेलार, स्वागत आहे. या सगळ्या पुरस्कारांमध्ये मी तुर्तास आजच्या दिवशी फक्त आणि फक्त साहित्य क्षेत्र या एकाच विषयावर फोकस करायचं ठरवलंय. साहित्य क्षेत्रातले तसे जे एकूण वेगवेगळे पुरस्कार आहेत त्यातला एकूण भारतातले राष्ट्रीय स्तरावरचे जर पुरस्कारांचं जर स्वरूप आपण बघितलं तर भारतातले राष्ट्रीय पातळीवरचे साहित्य क्षेत्रात दिले जाणारे पुरस्कार, त्यात 5 पुरस्कार मोठे पुरस्कार आहेत. त्यातला जर आपण उतरत्या क्रमाने जर या पुरस्कारांची जर चर्चा करायची ठरवली तर सगळ्यात वरच्या स्तरावरचा जो पुरस्कार येतो तो ज्ञानपीठ पुरस्कार. हा ज्ञानपीठ पुरस्कार हा आपल्याकडे 8व्या परिशिष्टात ज्या 22 भाषा सांगितलेल्या आहेत, या 22ही भाषांपैकी कुठल्याही भाषेतून ज्यांचं दर्जेदार लिखाण आहे अशा साहित्यकृतीला ज्ञानपीठ पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार साधारणतः म्हणजे ज्याची मांडणी 1961 सालापासून केलेली आहे. त्यानंतर व्यास पुरस्कार एक पुरस्कार आहे जो 1991 पासून सुरू झाला आहे. तिसरा एक पुरस्कार आहे 3ऱ्या क्रमांकाचा, तो सरस्वती सन्मान आहे. हाही 1991 साली सुरू झाला. आणि 4था सन्मान बिहारी अवॉर्ड्स नावाचा सन्मान आहे, तोही 1991 साली सुरुवात झाला. आणि त्यानंतर मूर्तीदेवी अवॉर्ड जो 1983 साली सुरू झाला आणि साहित्य अकादमी जो 1954 साली सुरू झाला. मंडळी, यातले 3 पुरस्कार जरा नीट समजून घ्या. यातले जे मी 3 नावं घेतली जी ज्ञानपीठ पुरस्काराच्या खालोखाल आहेत, ज्याच्यामध्ये व्यास सन्मान, सरस्वती सन्मान आणि बिहारी अवॉर्ड्स, हे 3ही पुरस्कार 1991 सालाला सुरू झाले आणि हे 3ही पुरस्कार बिर्ला फाउंडेशननं सुरू केले. नीट समजून घ्या मंडळी, हे पुरस्कार बिर्ला फाउंडेशनने पुरस्कार हे देण्याची प्रथा सुरू केली. आता बिर्ला यांचं जर नाव बघितलं तर ते उद्योग क्षेत्रातलं नाव आहे. बिर्ला हे मोठे भांडवलदार आहेत. उद्योग क्षेत्रातल्या, भांडवली क्षेत्रातल्या माणसाने उद्योजकांसाठी, व्यावसायिकांसाठी जर पुरस्कार ठेवले तर आपण ते समजू शकतो, त्याबद्दल आपलं काही म्हणणं नाही. बिर्ला सारखा एक व्यक्ती जी उद्योजक क्षेत्रातली फार मोठं नाव आहे, त्यांनी उद्योजक क्षेत्रासाठी जर पुरस्कार दिले तर आपण निश्चितपणे त्यांची भूमिका समजू शकतो. परंतु एका उद्योजक जगतातल्या माणसाने पुरस्कार कुणाचे द्यायचे तर ते साहित्य क्षेत्रातले. आता हे साहित्य क्षेत्रातले पुरस्कार, बरं त्या पुरस्कारांची नावं काय ठेवतात? व्यास सन्मान, सरस्वती सन्मान
आणि बिहारी अवॉर्ड 1991 पासून. हे पुरस्कार दिले कुणाला गेले? या पुरस्कार देणाऱ्या साहित्यिकांची जर नावं आपण बघितली तर ही नावं बरीचशी जी प्रस्थापित व्यवस्था जैसे थे म्हणणारे लोक आहेत अशा लोकांना दिलेले पुरस्कार आहेत. म्हणजे जे थोडक्यात स्टेलमेंट पोझिशनवाले लोक आहेत किंवा जे जैसे थेवादी आहेत किंवा जे व्यवस्थेची भलावण करणारे आहेत किंवा जे व्यवस्थेला कुठलाही नकार देत नाहीत, व्यवस्थेची चिरफाड करत नाहीत, व्यवस्थेला प्रश्न विचारत नाहीत, व्यवस्थेला हादरे देत नाहीत, अशा लोकांना पुरस्कार आत्तापर्यंत बिर्ला फाउंडेशनच्या वतीने व्यास सन्मान, सरस्वती सन्मान, बिहारी अवॉर्ड्स हे पुरस्कार केले. मूर्तीदेवी अवॉर्ड 1983 साली हा पुरस्कार सुरू झाला, पण आतापर्यंत 2च वेळा दिला गेला. साहित्य अकादमी हा 1954 साली सुरू झालेला पुरस्कार आहे आणि हा पुरस्कार ज्या गॅझेटमध्ये आपल्याकडे भाषा आहेत, म्हणजे ज्या परिशिष्ट 8 मध्ये ज्या 22 भाषा येतात, या 22ही भाषांमधून ज्यांचं कुणाचं दर्जेदार लिखाण असेल त्यांच्यासाठी हा पुरस्कार दिला जातो. साधारणतः 1 लाख रुपयाचा पुरस्कार आहे. बरं, याच्या व्यतिरिक्त अजून काही पुरस्कार आहेत का साहित्य क्षेत्राच्या व्यतिरिक्त? आता हे झाले राष्ट्रीय पातळीवरचे पुरस्कार. जर आपण थोडं राज्याच्या पातळीवर आलं तर राज्यातला सगळ्यात मानाचा पुरस्कार कुठला आहे? राज्याच्या पातळीवरचा जो महत्त्वाचा पुरस्कार येतो तो महाराष्ट्र भूषण पुरस्कार आहे. हा पुरस्कार साधारणतः 1995 सुरू झाला होता. 1995 सुरू झालेल्या या महाराष्ट्र भूषणमध्ये कुणाकुणाला पुरस्कार दिले बरं आतापर्यंत? 95 म्हणजे 96 सालाला पु ल देशपांडे, 97ला लता मंगेशकर, 98ला विजय भटकर, 99ला विजय भटकर, 2000 सालला सुनील गावस्कर, 2001ला सचिन तेंडुलकर किंवा 2002ला भीमसेन जोशी, 2003ला अभयभंग राणीबंग, 2004ला बाबा आमटे, 2005ला रघुनाथ माशेलकर, 2006ला रतन टाटा, 2008ला जो पुरस्कार दिला गेला 7ला तो राधाकृष्ण विखे पाटील, 8ला नानासाहेब धर्माधिकारी, 2009ला सुलोचना लाटकर, 2010ला जयंत नारळीकर, 2011ला अनिल काकोडकर आणि 2015ला बाबासाहेब पुरंदरे. आता ही जी मी पुरस्कारांची यादी वाचली, या यादीमध्ये एकही नाव फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील नाही. एकही नाव फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील नाही. महाराष्ट्र भूषण 1995 पासून आतापर्यंत ज्यांना ज्यांना दिले त्यामध्ये अजिबात चळवळीतलं नाव येत नाही. जी नावं येतात त्यातली नावं जर बघितली तर देशपांडे, मंगेशकर, भटकर, गावस्कर, तेंडुलकर, जोशी, बंग, आमटे, माशेलकर, टाटा, सोबतच काय पाटील, धर्माधिकारी, पाडगावकर, लाटकर, नारळीकर, काकोडकर, पुरंदकर, हे कर ते कर, असं कर तसं कर, कमाल आहे. यातला एकही महाराष्ट्र भूषणचा पुरस्कार हा प्रोग्रेसिव्ह मुवमेंटमध्ये असणाऱ्या माणसाला, फुले शाहू आंबेडकरी चळवळीत काम करणाऱ्या माणसाला तो पुरस्कार आजतागायत मिळाला नाही. मजेची गोष्ट ही आहे की साहित्य क्षेत्रातले जे नामवंत पुरस्कार आहेत या नामवंत पुरस्कारांमधला पुरस्कार जो आहे तो अजिबात नामदेव ढसाळ साहेबांना सुद्धा मिळाला नाही. हे फार विशेष आहे बरं का. हे फारच विशेष आहे. म्हणजे पुरस्कार काय दिले जातात आणि कशा पद्धतीने दिले जातात हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल, म्हणजे नामदेव ढसाळ साहेबांना जे पुरस्कार दिले गेले, महाराष्ट्र राज्य सरकारचा गोलपीठासाठी 1972ला एक पुरस्कार त्यांना दिला होता, परंतु ढसाळ साहेबांना त्यांच्या हयातीत किंवा मरणोपर्यंतही त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार अजिबात मिळाला नाही. हे किती विशेष आहे की या माणसाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळू नये. म्हणजे नामदेव ढसाळांनाही हे पुरस्कार मिळत नाही. मग पुरस्कार मिळतात कोणाला? तर जे लोक व्यवस्थेची भलावण करतात अशा लोकांना पुरस्कार मिळतात. काल कुणीतरी एका पोस्टमध्ये लिहिलं की यशवंत मनोहर सरांना साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद मिळायला हवे. मला नाही वाटत की साहित्य परिषदेला अशी माणसं परवडतील. कारण एकदा आपण बघितलंय की आनंद यादवांना साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद दिल्यानंतर आनंद यादवांच्या विरोधात काय पद्धतीने धारकरी रस्त्यावर उतरले होते आणि साहित्य परिषद ही आनंद यादवांच्या पाठीशी अजिबात खंबीरपणे उभी राहिली नव्हती. तो त्रास दरवर्षी होत राहतो. जे कोणी व्यवस्थेच्या विरोधी भूमिका घेतात
त्यांना मुख्य प्रवाहातले लोक स्वीकारत नाहीत, हा त्यातला मोठा सारांश आहे. जे जे लोक अशी भूमिका घेतात त्यांना ही व्यवस्था अजिबातच स्वीकारत नाही. मग व्यवस्था कुणाला स्वीकारते? व्यवस्था त्यांनाच स्वीकारते जे व्यवस्थेची हाजीजी करतात, जे व्यवस्थेला प्रश्न अजिबातच विचारत नाहीत, जे व्यवस्थेची भाटगिरी करण्यामध्ये स्वतःचं फार काय म्हणता येईल त्याला जीवनाची इतिकर्तव्यता समजतात. काही लोकांनी काल आक्षेप नोंदवताना असं सांगितलं की जर मनोहर सरांना हा पुरस्कार स्वीकारायचाच नव्हता तर मग मनोहर सरांनी आधी सहमती का बरं दिली की मी कार्यक्रमाला उपस्थित राहील. मनोहर सरांनी ही सहमती दिली आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की तुमच्या कार्यक्रमामध्ये नेहमीप्रमाणे तुमच्या कार्यक्रमामध्ये इथे जे काही आहे ती सरस्वतीची प्रतिमा ठेवली जाते. ती प्रतिमा जर आपण ठेवत नसाल तर मी या कार्यक्रमाला येईन. पण त्यांनी ती प्रतिमा ठेवायचीच हे ठरवून घेतलं होतं. आम्ही ही प्रतिमा ठेवणारच या हट्टाला जेव्हा विदर्भ साहित्य संघ पेटला त्यावेळेला मात्र मनोहर सरांनी सांगितलं की मी या कार्यक्रमाला येऊ शकत नाही. यावर कुणीतरी साधू नावाच्या नागपूरच्या एक सोकॉल्ड लेखिका आहेत, त्या फेसबुकच्या एका पोस्टमध्ये असं लिहितात की मनोहर सर मंचावर जाऊन सुद्धा त्याला विरोध करू शकले असते. मनोहर सर मंचावर जाऊनही पुरस्कार स्वीकारूनही आपली भूमिका मांडू शकले असते असं ज्यांना वाटतं त्यांनी जरा समजून घ्यावं. एक अनुभव म्हणून सांगते. नांदेडला यशवंत कॉलेज आहे. यशवंत कॉलेजमध्ये आमचे खूप सारे स्नेही काम करतात, आजही काम करतात. यशवंत कॉलेजमध्ये मला एका व्याख्यानाचं निमंत्रण आलं. मला वाटतं त्यावेळेला साळुंखे सरांचे ज्येष्ठ चिरंजीव हे यशवंत कॉलेजमध्ये नोकरीला होते आणि मी व्याख्यानाला गेले. व्याख्यानाचा विषय फारच हलका फुलका ठेवला होता. कृष्णराव भिसे सरांकडून ते निमंत्रण होतं. कृष्णराव भिसे सरांचे आता शाळा कॉलेज आखाडा बाळापूरला आहेत, ते स्वतः संस्थाचालक आहेत. मी ही सगळी नावं घेऊन बोलते कारण मला थातूर मातूर बोलता येत नाही. तर कृष्णराव भिसे सरांनी बोलावलं आणि भिसे सर म्हणाले की वादग्रस्त न ठरणारा विषय मला तुला द्यायचा आहे, बोलवायचंय, तू आमची विद्यार्थिनी आहेस पण वादग्रस्त न ठरणारा विषय. आता वादग्रस्त कुठला विषय ठरू शकत नाही. तर त्यांना असं वाटलं की युवकांपुढील आव्हाने हा विषय फार साधा सोपा आहे, याच्यात काहीही वादग्रस्त असू शकत नाही, तर या विषयावर सुषमाने बोललं पाहिजे आणि ती बोलू शकेल. आणि मी त्या कार्यक्रमाला गेले. यशवंत कॉलेजमध्ये ज्या कार्यक्रमाला मी गेले आणि विद्यार्थी सगळे कार्यक्रमाला ऐकायला बसलेले आहेत. जवळपास 300-350 विद्यार्थी कॉलेजचे बसलेले आहेत. खूप सारे प्राध्यापक आहेत, प्राचार्य आहेत आणि कार्यक्रमाचं उद्घाटन करायचे. व्याख्यानमालेची उद्घाटन करत असताना उद्घाटनासाठी प्रतिमा कुणाची ठेवावी? सोकॉल्ड यशवंत कॉलेजने प्रतिमा ठेवली होती ती सत्यसाई बाबांची. सत्यसाई बाबा ते असं खूप छान हेअरकट आहे त्यांचा, असे मस्त घुंगराले बालवाले. आता हे जे काही सत्यसाई महाराज आहेत यांच्या फोटोच्या पुढचा तो जो दिवा आहे तो प्रज्वलित करायचा, पुष्प वाहायचे, अभिवादन करायचं आणि व्याख्यानाला सुरुवात करायची. प्रमुख पाहुण्याच्या हस्ते सगळं करायचं, प्रमुख वक्त्यांच्या हस्ते. म्हणजे थोडक्यात मी पुष्प वाहायचे आहेत, मी सत्यसाईंना तो दिवा प्रज्वलित करायचा, त्यांच्या मी असं अभिवादन करायचं, झुकायचं सत्यसाईंच्या तस्वीरीसमोर आणि माझ्या व्याख्यानाला सुरुवात करायची. साहजिकच हे काही माझ्या पिंडाला मानवणारं नव्हतं आणि मी काही ते तुमचं काय चालायचं ते चालू द्या बुवा, मला याच्यात काही फार रस नाही, कारण हा आयत्या वेळेला जे घडलं ते काही मी टाळूच शकत नव्हते. तर ठीक आहे, तुम्हाला करायचंय ते स्वागत तर तुम्ही करून घ्या, मला काय त्यात काही पडायचं नाहीये, तुम्हाला तुमच्या पद्धतीने जे करायचंय ते काय. त्यांनी सत्यसाईच्या फोटोचं ते अभिवादन वगैरे सगळं केलं. मी व्याख्यानाला उभी राहिले आणि माझं पहिलं वाक्य होतं की यशवंत कॉलेजमधल्या सगळ्या विद्यार्थ्यांच्या समोर युवकांच्या पुढील आव्हाने मांडत असताना मला पहिलं आव्हान तुम्हाला सांगावंसं वाटते की खरंच जर तुम्ही आव्हाने पेलण्यासाठी सशक्त झाला असाल, समर्थ झाला असाल तर आपल्याला भारत महासत्ता होण्याच्या त्या मार्गातले काही अडथळे दूर करण्याचा पहिला अडथळा म्हणजे या हॉलमधला सत्यसाई महाराजांचा फोटो किती मिनिटाच्या आत हॉलच्या बाहेर जाईल हे आपल्याला एकदा ठरवून घ्यावं लागेल, म्हणजे हे आव्हान तुम्ही पेलू शकाल. हाईट किस्सा असा की यानंतर प्रचंड खळबळ सुरू झाली. जे लोक ट्रस्टींमधले काही लोक ऐकायला आलेले होते ते लोक तात्काळ एक एक करून काही ना काही निमित्त काढून हॉलच्या बाहेर सटकायला सुरू झाले. प्राचार्यही हॉलच्या बाहेर निघून गेले. काही प्राध्यापकही हळूहळू चुळबुळ करत गेले. जे लोक म्हणतात ना की मनोहर सरांनी त्या मंचावर जायचं होतं आणि जाऊन भूमिका मांडायची होती, मी अनुभवाने आपल्याला सांगू शकेल की माझा अनुभव असा आहे की मी मंचावर जाऊन जेव्हा ही भूमिका तिथे मांडत होते त्यावेळेला
आपले जे मराठा सेवा संघाचे जे ज्येष्ठ विचारवंत आहेत आणि त्यांचे चिरंजीव जे माझ्यासोबत होते ते एकटे वगळता यशवंत कॉलेजचा एकही प्राध्यापक, आयोजक, कर्मचारी कुणीही माझ्यासोबत नव्हतं की ताई तुम्ही जेवण केले का, किंवा तुम्ही प्रवास कसा करणार आहात, तुम्ही कुठे उतरलेले आहात. म्हणजे त्यांच्या ती गोष्ट इतकी जिव्हारी लागलेली होती की ते बिचारे कुणीही बोलायला तयार नव्हते. किती दबलेली माणसं असतात, किती पिचलेली माणसं असतात. आणि अशा दबलेल्या आणि पिचलेल्या, कणा नसलेल्या वातावरणामध्ये आपण काय घेऊन भूमिका मांडणार आहोत. मला असं वाटतं की मनोहर सरांनी जी भूमिका घेतली ती भूमिका 100% योग्य भूमिका होती आणि त्या भूमिकेच्या सोबत आम्ही सगळे उभे आहोत. ती भूमिका आम्ही अगदी, कारण आमची ती रोजची जगण्याची भूमिका आहे. आम्ही ती भूमिका रोज जगतो. त्यामुळे मनोहर सरांनी कणखरपणे मांडलेलं जे म्हणणं आहे त्या म्हणण्याला अशा काळामध्ये गरज आहे सगळ्यांनी साथ देण्याची. आता जरा या जीवनव्रती पुरस्काराकडे येऊया की हा जीवनव्रती पुरस्कार नेमका काय आहे आणि तो का दिला जातो. जीवनव्रती पुरस्कार हा विदर्भ साहित्य संघाच्या वतीने दिला जातो. विदर्भ साहित्य संघाच्या वतीने दिला जाणारा हा पुरस्कार हा ग.त्र. माडखोलकर यांच्या ज्या वेगवेगळ्या साहित्यकृती आहेत त्या सगळ्यांचं स्मरण ठेवत हा पुरस्कार त्या दर्जाचं लिखाण वगैरे असणाऱ्या मंडळींकडून तो देण्याची प्रथा पडली. कोण होते हे ग.त्र. माडखोलकर वगैरे, तर मी आपल्याला आठवण करून दिली पाहिजे की समरसता मंचावर गंगाधर पानतावणे सर गेले म्हणून गंगाधर पानतावणे सरांवर प्रचंड टीकेचा आसूड ओढला गेला होता. गंगाधर पानतावणे सरांची आणि माडखोलकरांची मैत्री होती आणि माडखोलकरांच्या मैत्री खातर पानतावणे प्रई सोनकांबळेंसहित या समरसता मंचांवरती गेले आणि जेव्हा ते समरसता मंचावर गेले त्यावेळेला प्रचंड टीका सुरू झाली. यातली क्रमांक 1 ची टीका करणारे जे होते ते होते यशवंत मनोहर सर. पानतावणे सरांना समरसता मंच शेअर करण्यावरून वारंवार ज्यांनी टोकलं, प्रश्न विचारले, ताशेरे ओढले, त्या ताशेरे ओढणाऱ्यांमध्ये आघाडीवर होते ते यशवंत मनोहर सर, ज्यांना समरसता हा शब्दच मान्य नव्हता आणि समरसता मंच ही भूमिकाही त्यांना मान्य नव्हती. कारण आंबेडकरी चळवळ समता मानते, समरसता मानत नाही. समता आणि समरसता या 2 शब्दांमध्ये प्रचंड फरक आहे आणि या 2 शब्दांमध्ये जर हा फरक असेल तर आम्ही संघाने निर्माण केलेल्या त्या समरसता मंचाच्या मंचावर जाऊ नये असं मनोहर सरांना फार मनापासून वाटत होतं. परंतु तरीही आंबेडकरी चळवळीतील जेव्हा काही लेखक गेले तेव्हा त्यांना पुढे अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं. त्याच माडखोलकरांच्या साहित्य कृतींना लक्षात ठेवत विदर्भ साहित्य संघाने जीवनव्रती पुरस्कार सुरू केला. म्हणजे हे जरा समजून घ्या बरं का की ज्या माडखोलकरांनी समरसता मंचावर पानतावणे सरांना निमंत्रण दिलं होतं त्याच माडखोलकरांच्या साहित्य कृती लक्षात ठेवत विदर्भ साहित्य संघाने जीवनव्रती पुरस्कार ठेवला होता. म्हणजे एका अर्थाने हा पुरस्कार हा माडखोलकर किंवा समरसतावादी जे लोक आहेत या समरसतावादी लोकांचा एक प्रातिनिधिक आयडिओलॉजीचा पुरस्कार करणारे, भलावण करणारा जो विचार आहे त्या अनुषंगाने ही सगळी मांडणी येते. मग ती मांडणी आम्ही स्वीकारावी का, आम्ही त्या अंगाने जावं का आणि का जायचं. मुळात सरस्वतीची प्रतिमा ठेवली तर बिघडलं कुठे असंही काही जणांनी प्रश्न विचारले. फेसबुकवर काही लोकांनी आपले अकलेचे दिवे पाजळले आणि ते असं म्हणाले की सरस्वती सुद्धा खूप शोषित होती आणि ती शोषित होती तर मग आपण तिचं शोषण समजून घेतलं पाहिजे. सो कॉल्ड विचारवंत म्हणवणारे लोक सरस्वती सुद्धा शोषित होती असं जेव्हा म्हणतात तेव्हा कीव करावीशी वाटते की तुम्ही जर शोषित आहात तर तुमच्या शोषणाविरोधात तुम्ही आवाज का उठवत नाहीत. कारण बाबासाहेब असं म्हणतात की अन्याय करणाऱ्यापेक्षा सुद्धा अन्याय सहन करणारा फार मोठा गुन्हेगार असतो. मग अन्याय सहन करणाऱ्याला हे का कळू नये की माझ्यावर अन्याय होतोय आणि मी त्याच्या विरोधात बोललं पाहिजे. पहिली गोष्ट, ना सरस्वतीचा आम्हाला जन्मकाळ माहिती आहे ना त्यांचा मृत्यूकाळ माहिती आहे. सरस्वतींचा कालखंड आम्हाला माहीत नाहीये. आमच्या बहुजनांच्या शिक्षणाची दारं खुली करण्यासाठी
सरस्वतींचं काय योगदान आहे हे आम्हाला अजिबात माहीत नाहीये. जरी श्रीमती सरस्वती यांनी काही काम केलेलं असेल तर त्याचे काहीच ऐतिहासिक पुरावे आमच्या समोर सापडत नाहीत. आम्हाला हो, सरस्वतीची प्रतिमा फक्त एक सिंबॉल आहे, त्याचा वाद का? तोच वाद सांगत आहे उद्मले, तुम्हाला तोच वाद सांगत आहे. समजून घ्या जरा. कारण उद्मले, तुम्हीही बाबासाहेबांच्याच सगळ्या सवलती घेणारे आहात आणि बाबासाहेबांनी आयुष्य ज्या विचारांसाठी घालवलं तो विचार जर तुम्हाला कळत नसेल तर फार कठीण आहे राव तुमचं. असं जरा पुढे जाऊया. मी असं म्हटलं की सरस्वतींचा जन्मकाळ आम्हाला माहीत नाही, त्यांचा मृत्यूकाळ आम्हाला माहीत नाही. श्रीमती सरस्वती यांनी शैक्षणिक योगदान काय काय केलं हे आम्हाला माहीत नाही. ज्या पद्धतीने सांगू शकतो की सावित्रीमाईंनी पहिली शाळा सुरू केली मुलींची, ती भिडेच्या वाड्यात सुरू केली. सावित्रीमाईंच्या नंतर पहिली शिक्षिका जी त्यांनी घडवली होती फातिमाबी शेख, आम्ही समजू शकतो. आम्ही फातिमाबी शेख यांचा जन्मकाळ मृत्यूकाळ सांगू शकतो. त्यांनी नेमकी काय कामं केली, त्याचे माइलस्टोन, मैलाचे दगड आम्हाला माहीत आहेत, ते आमच्या वाचनात आहेत, ते इतिहासात संदर्भात आहेत. पण असे कुठलेही ऐतिहासिक संदर्भ आम्हाला त्यांच्या बाबतीत सापडतच नाहीत. तर आम्ही ते का मान्य करावे? जी प्रतीकं आमच्या जीवन व्यवहाराशी निगडीतच नाहीये ती प्रतीकं आम्ही का मान्य करायची आणि कशासाठी? का? आम्हाला त्या प्रतीकांमधून आम्हाला काहीच उद्बोध होत नाही. जर साहित्य म्हणजे तुमचा जीवन व्यवहाराचं प्रतिबिंब असेल तर आमच्या जीवन व्यवहाराचं प्रतिबिंब ज्या साहित्यात पडतं तेच साहित्य आम्हाला आमचं साहित्य वाटेल ना. आम्हाला इतर या कुंदेंदू तुषारहार धरला, या शुभ्रव्रता व्रता, या विने वरदंड मंडित करा, निश्चितपणे तुमची साहित्यकृती म्हणून फार छान आहे. पण यात आमचा जीवन व्यवहार कुठे आहे? यात आमच्या जगण्याची भूमिका कुठे आहे? आमचा जीवन व्यवहार आम्हाला त्यात दिसला पाहिजे, आमच्या जगण्याची भूमिका आम्हाला त्यात दिसली पाहिजे. आम्ही काहीच म्हणत नाही. म्हणजे ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराज किंवा संत नामदेव, संत चोखामेळा, हे सगळेच संत यांनी फार मोठमोठ्या साहित्यकृती तयार केल्या. त्यांच्या त्या साहित्यकृतीबद्दल म्हणजे त्या साहित्यकृतीबद्दल म्हणून आदरच आहे त्या सगळ्यांच्याबद्दल. परंतु जर एकदा म्हणजे रेड्यामुखी रेड्याने वेद गायले, रेड्यामुखी वेद गायले म्हणून जर तुम्ही जय जयकार करणार असाल तर आमच्या मनात हा प्रश्न निर्माण होतो की तुम्ही जनावरांना वेद गायला शिकवता आणि माणसांना साधा अक्षरज्ञान देत नाहीत. मग जे लोक जनावरांना शिकवू शकतात पण माणसांना शिकवू शकत नाहीत त्या माणसांना आम्ही का बरं मानायचं? आणि ती माणसं आमची प्रतीकं कशी होऊ शकतील? मग ते सांगतात की त्यांनी भिंत चालवली होती. एक भिंत चालवल्याने जर ते तुमच्या आदरास पात्र ठरत असतील तर माझे वडील वारल्यापासून गेली 15 वर्ष माझी आई 4 भिंतींचं अख्खं घर चालवते. ती माझ्यासाठी फार महत्वाची, ती माझ्या जीवन व्यवहारात आहे, ती आमच्या जीवन व्यवहारात उतरते. आम्हाला सांगता येऊ शकतं की आमच्या जगण्यामध्ये, आमच्या जडणघडणीमध्ये त्याचं काय महत्त्व आहे ते आम्ही सांगू शकतो. ज्या गोष्टी आम्हाला माहीत नाहीत, आमच्या जाणीवेत नेणीवेत नाहीयेत, ज्या गोष्टी आम्ही कुठेच अनुभवलेल्या नाहीयेत. कारण बुद्ध सांगतात एही पस्सिको, या पहा, खात्री करा. तुम्हाला जी जी गोष्ट वाटते ती गोष्ट आधी एकदा अनुभवून घ्या, त्याची खात्री करून घ्या, मग ती मान्य करा. मी सांगते म्हणून मान्य करायचा हा विषयच नाहीये. परंतु ती गोष्ट तुम्हाला तरी माहिती आहे का? तुम्ही तरी ती मान्य करू शकाल का? कुणीही आम्हाला सांगावं. म्हणजे आम्ही जसं सांगू शकतो की डीएड बीएड कॉलेजची संकल्पना जरी आज आली असली तरी शिक्षक हा प्रशिक्षित असला पाहिजे. हे म्हणजे डीएड कॉलेजमध्ये शिक्षक प्रशिक्षित करण्याची जी मोहीम चालवली जाते तर शिक्षकाला प्रशिक्षण दिले पाहिजे. हा पहिला विचार हंटर कमिशनच्या समोर साक्ष देताना क्रांतिबा ज्योतिराव फुलेंनी मांडला. हे आम्ही ठामपणे सांगू शकतो. तसे पुरावे आहेत, तसे संदर्भ आहेत. असे संदर्भ श्रीमती सरस्वती यांच्याबद्दल आम्हाला मिळू शकतील का? जर ते मिळणार असतील तर निश्चितपणे आम्ही आपल्यासोबत आहोत. आम्ही आपल्या भूमिकेचा आदर सुद्धा करू. मंडळी, यावरून एक गोष्ट लक्षात येते का? प्रश्न फक्त सरस्वती यांची प्रतिमा नाकारण्याचा नाहीये. प्रश्न इथला सांस्कृतिक संघर्षाची पाळंमुळं किती खोलवर रुजलेली आहेत याचाही आहे.
कारण मी जसं अगदी सुरुवातीला म्हटलं की जे एकूण पुरस्कार जर बघितले तर महाराष्ट्र भूषण सारख्या पुरस्कारामध्ये जी काही नावं येतात यामध्ये एकाही फुले आंबेडकरी चळवळीतल्या साहित्यिकाचं नाव येत नाही. हे किती विशेष आहे. म्हणजे याच्यात महाराष्ट्र भूषणमध्ये यांना अण्णाभाऊ साठे घ्यावेसे वाटत नाहीत, यांना राजा ढाले घ्यावेसे वाटत नाहीत, केशव मेश्राम यात येत नाहीत, यात कुठलाही म्हणजे नामदेव ढसाळ येत नाहीत, यशवंत मनोहर कुणी येत नाही. यातली जी माणसं येतात म्हणजे ज्यांनी महाराष्ट्र घडवला, मग महाराष्ट्र घडवण्यामध्ये जे प्रवाहाच्या बाहेरचे लोक आहेत त्यांचं योगदानच नाही आहे का. म्हणजे जे मुख्य प्रवाहासोबत संघर्ष करत करत स्वतःची ओळख निर्माण करू पाहतात अशा लोकांची भूमिकाच महत्त्वाची नसेल का बरं. आणि अशा लोकांना याच्याशी काही म्हणजे घेणं देणंच नसेल का बरं. काय काय विषय काय असेल नेमका. तर मग आमच्या असं लक्षात येतं की आमच्या जगण्याशी संबंधित गोष्टी म्हणजे महाराष्ट्र भूषण पुरस्कारातली जर एकूण नावं, यातली काही नावं सोडून देऊ, पण मी एक 2-3 नावांवरती मला फार विशेष वाटलं की अभय बंग, राणी बंग, बाबा आमटे आणि राधाकृष्ण विखे पाटील या 3 लोकांनाही महाराष्ट्र भूषण दिलेला आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा महाराष्ट्रातला सर्वोच्च नागरी सन्मान समजला जातो. जसा भारतातला सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न आहे, तसा महाराष्ट्रातला सर्वोच्च नागरी सन्मान हा महाराष्ट्र भूषण आहे. पुरस्कार देताना जे महत्त्वाचं जे सांगितलं जातं की अशी एखादी व्यक्ती की ज्या व्यक्तीच्या कर्तृत्वामुळे, ज्या व्यक्तीच्या कार्यकर्तृत्वामुळे एखाद्या माणसाला म्हणजे फक्त महाराष्ट्र नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर भारतभर आणि भारताच्या बाहेरही लोक ओळखले जातात, अशी एखादी व्यक्ती की ज्यामुळे महाराष्ट्राचा नावलौकिक फार मोठा होतोय, अशा व्यक्तीचा या पुरस्कारासाठी विचार केला जावा असं सांगितलं जाते. जर हा निकष आम्ही लावला आणि त्यासाठी ते एक छदामही स्वीकारत नाही, तर यामध्ये बाबा आमटे, अभय बंग किंवा राधाकृष्ण विखे पाटील ही नावं बसतात का. मला याच्यातल्या जयंत नारळीकर, अनिल काकोडकर किंवा जी विजय भटकर, सुनील गावस्कर किंवा भीमसेन जोशी, रघुनाथ माशेलकर, रतन टाटा या नावांवर मला आक्षेप घ्यायचा नाहीये. हे पुन्हा क्लिअर करते. मला आक्षेप घ्यायचा आहे की समजा बाबा पुरंदरे असतील, राधाकृष्ण बाबा पुरंदरेंवरती तर फारच मोठं पुराण झालंय, सोडून देऊ, पण राधाकृष्ण विखे पाटलांना जेव्हा महाराष्ट्र भूषण दिला जातो तेव्हा फार गंमत वाटते की काय निकषावर तुम्ही राधाकृष्ण विखे पाटलांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला असेल आणि त्या निकषामध्ये अशी काय मेख असेल की इकडे डाव्या विचारसरणीचे किंवा फुले शाहू आंबेडकरी विचारसरणीचा एकही माणूस त्या पुरस्काराच्या याच्यामध्ये बसतच नाही. हे कसं शक्य आहे. आपण जर एकूण जर या पुरस्कारांमध्ये जर बघितलं, भारतरत्न जर पुरस्कार बघितले, 2 जानेवारी 1954ला भारतरत्न पुरस्काराची सुरुवात झाली आणि राजेंद्र प्रसाद यांच्या कारकिर्दीतली सुरुवात झाली होती. त्यानंतर जे पुरस्कार दिले गेले, अनेक पुरस्कार दिले गेले, या पुरस्कारांमध्ये म्हणजे किती काय पद्धतीचा विचार केला जावा की विकिपीडिया उघडल्यानंतर जे सुरुवातीचे सगळे भारतरत्न आहेत हे भारतरत्न ॲज इट इज राहून जातात. म्हणजे त्याचा क्रम लिहिताना सुद्धा क्रम किती बदलला जातो बघा की क्रमांक 1ला नाव लता मंगेशकरांचं येतं, मग विकिपीडिया सांगतं की ते अल्फाबेटिकली आहे, अल्फाबेटिकली आधी एल आला, मग एम आला, एन आला, SRP वगैरे 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 अल्फाबेटिकली. पण अल्फाबेटिकली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नाव वर जातं, विकिपीडियामध्ये सुद्धा ते नाव वरच्या बाजूला दिसत नाही. काय काय पद्धतीने लोक विचार करतात, काय काय पद्धतीने लोक मांडणी करतात आणि ही मांडणी करण्याची पद्धत काय आहे त्यांची. बरं, 48 लोकांना आत्तापर्यंत भारतरत्न दिला गेला. या 48 लोकांना ज्यांना भारतरत्न दिला त्यातले एक बाबासाहेब वगळता, कारण बाबासाहेबांना देणं ही मजबुरी होती इथल्या भारतीय राजकीय व्यवस्थेच्या लोकांची. बाबासाहेबांना भारतरत्न देऊन हे बाबासाहेबांवर आणि चळवळीवर उपकार करत नाहीत. बाबासाहेबांना भारतरत्न देणं हे त्यांना क्रमप्राप्त होतं, पण त्यानंतर ज्या ज्या लोकांना भारतरत्न दिले गेले, अगदी अलीकडच्या काळापर्यंत ज्यांना ज्यांना भारतरत्न दिले गेले, त्या तोडीमध्ये यांना म्हणजे अगदी मरणोपरांत सुद्धा काही जणांना भारतरत्न दिले गेले. अटल बिहारी वाजपेयींपासून तर कित्येक अशी नावं आली. या 5 वर्षातली नावं जर भारतरत्न पुरस्काराची घेतली तर त्या पुरस्कारांमध्ये 80% जास्त नावं ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पूर्णवेळ कार्यकर्त्यांची नावं आहेत. मी फार जबाबदारीने ही सगळी नावं घेते.
म्हणजे यामध्ये यांना मरणोपरांत सुद्धा क्रांतिबा ज्योतिबा फुले यांना भारतरत्न पुरस्कार दिला पाहिजे असं अजिबात वाटत नाही. हे सगळे सरस्वतीला मानणारेच लोक ना, सारस्वताचे लोक, सारस्वताच्या दरबारातले लोक, मा शारदेच्या दरबारातले लोक. या लोकांना अजिबात वाटत नाही की व्यवस्थेला प्रश्न विचारणाऱ्या लोकांना आपण सामावून घेतलं पाहिजे. कारण जे व्यवस्थेची भलावण करतात व्यवस्था त्यांना पुरस्कृत करते, आणि जे व्यवस्थेची चिरफाड करतात व्यवस्था त्यांना बहिष्कृत ठरवते. त्या बहिष्कृत ठरण्याचे बळी इथे आत्तापर्यंत अनेक जण गेले आहेत. आणि ही जी सगळी व्यवस्था आहे जी या लोकांना बहिष्कृत ठरवते, हे सगळी व्यवस्था, या व्यवस्थेची जी अनेक प्रतीकं आहेत त्या प्रतीकांमधलं एक प्रतीक हे सरस्वती आहे. फक्त एका फोटोला नाकारले इथपर्यंत विषय संपत नाही, तर ज्या प्रतीकांना तुम्ही जोजवता, गोंजारता, अंगाखांद्यावर खेळवता, डोक्यावर घेऊन मिरवता, त्याच प्रतीकांचा आधार घेत तुमची विचारधारा पसरवता, त्या विचारधारेने प्रवाहाच्या बाहेरचे, गावकुसाच्या बाहेरचे जे अनेक असंख्य हिरे होते, रत्न होते, ते सामावूनच घेतले नाही. जर तुम्ही माणसं सामावून घेतली नाही अजूनही प्रवाहाच्या बाहेरची, तर आम्ही तुमच्या प्रवाहातली प्रतीकं का सामावून घ्यायची, हा साधा प्रश्न आहे. आणि म्हणून मनोहर सरांनी घेतलेली भूमिका ही अत्यंत रास्त भूमिका आहे. ही भूमिका घेताना मनोहर सरांनी जे ब्राह्मणभूषण, समीर इक्तेदार म्हणतायत की महाराष्ट्र भूषण हा ब्राह्मणभूषण आहे, थोडक्यात असंच आहे ते. ज्या लोकांनी मनोहर सरांचं पत्र वाचलं नसेल त्यांच्यासाठी जरा पत्र वाचून दाखवायचा प्रयत्न करते की मनोहर सरांनी नेमकं काय पत्रामध्ये काय लिहिले हा पुरस्कार नाकारताना, किंवा मनोहर सरांना आत्तापर्यंत जे एकूण पुरस्कार मिळाले होते त्यात मनोहर सर आहेत नेमके कोण. मनोहर सर आत्तापर्यंत म्हणजे 1965 साली BA ऑनर्स झालेला माणूस, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठातून MA ला प्रथम श्रेणीमध्ये आलेले, 84ला नागपूर विद्यापीठातून ज्यांची PhD झाली आहे, ज्यांचं साहित्य इंग्रजी, हिंदी, उर्दू, गुजराती, बंगाली, कन्नड आणि अनेक भाषांमध्ये अनुवादित झालेलं आहे, आणि ज्यांनी अनेक पुस्तकं लिहिली, जसे डॉक्टर आंबेडकर एक शक्तिवेद, आंबेडकरांनी बौद्ध भिक्खू कसा असावा हे लिहिले, आंबेडकरवादी विद्रोही निबंध, आंबेडकर संस्कृती, आंबेडकरांचा बुद्ध कोणता, आंबेडकरांचा बुद्ध धम्म, आंबेडकरांनी मनुस्मृती का जाळली, आंबेडकरांनी विपश्यना का नाकारली, आंबेडकरी क्रांतीचा जाहीरनामा, समता सैनिक दल, आंबेडकरी चळवळीतील आंतरविरोध, आपल्या क्रांतीचे शिल्पकार फुले शाहू आंबेडकर, क्रांतिकारी पुनर्रचना, उजेडाची 12 भाषणे, अध्यापकांपुढील जळते प्रश्न. त्याच मनोहर सरांनी जे कविता संग्रह लिहिले त्यात अग्नीचा आदिवंत, उत्तान गुंफा, काव्याभिमायन, जीवनायन, तुरुंग तोडणाऱ्या उठावाची कविता, प्रत्यक्षायन, युगमुद्रा, युगांतर, स्वप्नसंहिता असे अनेक संग्रह यशवंत मनोहर सरांच्या नावावर आहेत. या यशवंत मनोहर सरांना मुख्य प्रवाहातल्या लोकांनी किती सामावून घेतलं, तर मग आमच्या असं लक्षात येतं की सरांनी लिहिलेलं ते पत्र फार महत्त्वाचं आहे, जे पत्र त्यांनी मनोहर म्हैसाळकरांना लिहिले. मनोहर म्हैसाळकर जे विदर्भ साहित्य संघाच्या या पुरस्कार सोहळ्याचे मुख्य आयोजक, ज्यांनी मनोहर सरांशी संपर्क केला होता, आणि मनोहर सरांनी त्यांना विनंती पत्र लिहिलं होतं की कृपया दरवर्षी तुम्ही सरस्वती प्रतिमा ठेवता, यावर्षी ही प्रतिमा नाही ठेवली तर चालेल का, ती प्रतिमा तुम्ही ठेवू नये असं आम्हाला वाटतं. आणि ती त्यांची विनंती नाकारली गेली. त्या मनोहर म्हैसाळकरांना जे पत्र लिहिलेलं आहे, डॉक्टर धीरज नाजन, भारती कांबळे, शुभम मिसाळ, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. ते पत्र जरा मी इथं वाचून दाखवलं पाहिजे. तुम्ही कार्यक्रमात, तुम्ही म्हणजे म्हैसाळकर आणि आयोजक, तुम्ही कार्यक्रमात सरस्वतीची प्रतिमा ठेवणारच असं कळलं. मराठी साहित्यातील माझी प्रखर इह बुद्धिवादी प्रतिमा लक्षात घेऊन, इह बुद्धिवादी, इहलोकी परलोकी, मला अगदी सर्वसामान्य माणसांना कळेल या भाषेत सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे की नेमकं सरांचं म्हणणं तरी काय आहे. इह बुद्धिवादी की मला परलोकात काय घडतंय याच्याशी काही देणं घेणं नाहीये, ती कल्पना मला माहीत नाहीये. स्वर्ग आहे, नरक आहे, पाताळ आहे, भूलोक आहे, मग काय तिकडे पुनर्जन्म आहे, या सगळ्या ज्या तुमच्या पारलौकिक संकल्पना आहेत, या पारलौकिक संकल्पना माझ्या नाही आहेत. मनोहर सर सांगतायत की मी इहवादी मनुष्य आहे, म्हणजे जे माझ्या अवतीभोवती आहे, जे निसर्गात घडतं, जे मला दिसतं, मी अनुभवतो, मी ऐकू शकतो, समजू शकतो, लिहू शकतो, बोलू शकतो, वाचू शकतो, विचार करू शकतो, अशा अनुषंगाने इहवादी.
त्या माझ्या बुद्धिमत्तेला प्रखर इहवादी प्रतिमा लक्षात घेऊन आपण अशा दुरुस्त्या कराल असं वाटलं होतं, पण ते झालं नाही. मनोहर सर सांगतायत की मला असं वाटत होतं की एकूण माझी जी इमेज आहे लोकांमधली की मी प्रखर इहवादी आहे, मी आंबेडकरवादी आहे, मी अजिबात कुठल्याही पारलौकिक संकल्पना मानणारा माणूस नाही. त्यामुळे तुम्ही अशा पारलौकिक संकल्पनांची प्रतीकं असणारी कुठलीही गोष्ट मंचावर ठेवणार नाहीत असं किमान वाटलं होतं, पण तुम्ही ते केलेलं नाहीये. पुढे मनोहर सर काय लिहित आहेत, म्हणून हा पुरस्कार नम्रपणे, यात कुठेही उद्धटपणा नाही. की तुम्हाला तुमची भूमिका घ्यायची आहे का, तर तुम्ही तुमची भूमिका घ्या, हरकत नाही. तुमची भूमिका घेण्याला आमचा विरोध नाहीये, फक्त त्या भूमिकेत आम्ही नाही आहोत एवढंच समजा. तुमच्या कार्यक्रमाला आमच्या शुभेच्छा आहेत. म्हणजे हे विशेष आहे बरं का, धारकरी लोकांसारखं नाही आम्ही कार्यक्रम उधळून लावू, कसा होतो कार्यक्रम बघू, डरकाळी फोडली वगैरे, ही भाषा नाहीये. ती अत्यंत बुद्धाच्या नम्रतेची, विवेकाची भाषा आहे. आणि त्या विवेकशील भाषेमध्ये मनोहर सर सांगतात की म्हणून मी आपला पुरस्कार नम्रपणे नाकारत आहे, कारण आपण त्या दुरुस्त्या करत नाही आहात. स्त्रिया आणि शूद्रातिशूद्रांना शिक्षणबंदी आणि ज्ञानबंदी करणाऱ्या शोषण सत्ताकाची प्रतीकं मी पूर्णतः नाकारलीच आहेत. माझा सन्मान म्हणजे जिच्या अनन्यतेमुळे मी ओळखलो जातो त्या माझ्या जीवनदृष्टीचा सन्मान आहे. फारच महत्त्वाचा शब्द आहे हा, की ज्यांनी स्त्रिया आणि शूद्रातिशूद्रांना ज्ञानबंदी केली होती अशा शोषण सत्ताकांची प्रतीकं मी मान्य करू शकत नाही. कुणी कुणी प्रतीकं नाकारली बरं, आमच्या ज्ञानाची प्रतीकं, आमच्या ज्ञानाची कवाडं कुणी बंद केली. तर संत तुलसीदास सांगतात, ढोर गवार पशुशूद्र नारी सब ताडन के अधिकारी. मग तुलसीदासांचं पुढे रामायण येतं. मग रामायणामध्ये शंभुकाचा दाखला येतो. शंभुकाचा दाखला आम्हाला असं सांगतो की शंभुकाने ज्ञान देण्याचा प्रयत्न केला आणि शंभुकाचा वध केला, का तर ब्राह्मणाने रामाला सांगितले आणि मग शंभुकाचा वध झाला. मग शंभुक जर शूद्र असेल आणि त्याचा वध केला जातो ज्ञान घेण्यामुळे, आमच्या ज्ञान घेण्यावर बंदी आणणारी जी शोषण सत्ताकांची व्यवस्था आहे त्याची जी अनेक प्रतीकं आहेत त्यापैकी एक प्रतीक सरस्वती आहे. ते प्रतीक मी स्वीकारू शकत नाही. हे मनोहर सरांची भूमिका आहे. पुढे ते सांगतात की अशी प्रतीकं मी पूर्ण नाकारली आहेत. माझा सन्मान म्हणजे जिच्या अनन्यतेमुळे मी ओळखला जातो त्या माझ्या जीवनदृष्टीचा सन्मान. माझा सन्मानच तुम्हाला करायचा आहे ना, तर व्यक्ती म्हणून माझा सन्मान करू नका. माझ्या त्या विचारधारेचा सन्मान करा. आणि माझी विचारधारा काय आहे, तर शूद्रातिशूद्रांना ज्ञानाची कवाडं बंद करणाऱ्या त्या शोषण व्यवस्थेचा मी धिक्कार करतो. तर तुम्हाला ती माझी जी जीवनदृष्टी आहे ती जीवनदृष्टी तिचा सन्मान करता आला पाहिजे. माझ्या विचारांचा सन्मान करता आला पाहिजे. विचारांचा सन्मान करणं यावरून एक सहज आठवलं. 12व्या शतकात समतामूलक समाज व्यवस्थेची मांडणी करणारे महात्मा बसवेश्वर सन्मान करणं काय असतं त्यावरून आठवलं हे. महात्मा बसवेश्वर जेव्हा असे घोड्यावरनं जायचे आणि कुणी लोक त्यांना समोरून भेटले आणि जर एखादा जर म्हटला शरणात रे अप्पा, शरणात रे, बसवेश्वर त्यांना उत्तर द्यायचे शिवे शरणार्थ. म्हणजे जो मला एकदा शरण येत आहे, जो मला एकदा नमन करत आहे, मी त्याला 100 वेळा नमन करेल. तुम्ही मला एकदा सन्मान द्या, मी तुम्हाला 10 वेळा सन्मान देईल. पण जर मी तुम्हाला सन्मान देत असेल तर मी तुमच्याकडून सन्मानाची अपेक्षा करणं काहीच गैर नाही आहे. हे लक्षात घ्या की जर आम्ही संपूर्ण निसर्गावर, मानव मात्रावर आम्ही प्रेम केले पाहिजे, भूतदया केली पाहिजे, मानव मात्रांचा आम्ही सन्मान केला पाहिजे. पण याची पूर्वअट ही आहे की मला माझा सन्मानही राखता आला पाहिजे. मला जर माझाच सन्मान राखता येत नसेल तर मी मानव मात्रांचा सन्मान कसा करणार. मला व्यक्ती प्रतिष्ठा कळली पाहिजे. ती व्यक्ती प्रतिष्ठा कळणं फारच गरजेचं आहे. आणि म्हणून या सगळं त्याच्या पुढे ते असं लिहित आहेत की माझ्या या जीवनदृष्टीत न घुसणारे अनेक पुरस्कार मी स्वीकारले आहेत. की माझी जीवनदृष्टी ही विज्ञानवादी आहे, ती सम्यक आहे, ती रचनात्मक आहे, ती विज्ञानवादी आहे.
ती इहवादी आहे, ती पारलौकिकाला थारा देत नाही, ती कुठल्याही चमत्काराला थारा देत नाही, ती कुठल्याही दैववादावरती अवलंबून राहत नाही. आणि माझ्या जीवनदृष्टीत न बसणारे असे अनेक पुरस्कार मी नाकारलेले आहेत की ज्या ज्या संस्थांनी मंचांनी जर मला पुरस्कार देऊ केले, परंतु त्या संस्था ते मंच जर पारलौकिकवाद मानणारे असतील, त्या संस्था किंवा ते मंच जर शोषण सत्ताक व्यवस्थेची भलावण करणारे मंच असतील, तर अशा मंचांवर जाणे मी कटाक्षाने टाळतो. आणि त्याचाच एक भाग म्हणून जर तुम्ही सुद्धा ते प्रतीक जर तिथेच ठेवत असाल तर मी तिथे जाणं उचित नाही असं मला वाटतंय. पुढे ते असं सांगत आहेत की अनेक हा वाङ्मयीन कार्यक्रम आहे आणि त्यात धर्म येणं मला अजिबात मान्य नाही, म्हणून आपण मला दिलेला जीवनव्रती हा पुरस्कार मी नम्रपणे नाकारण्याचा निर्णय घेतला आहे. अगदी बरोबर आहे की हा वाङ्मयीन कार्यक्रम आहे, तर वाङ्मयीन कार्यक्रमात धर्म का बरं यावा? वाङ्मयीन कार्यक्रमात प्रतिमाच ठेवायच्या असतील तर ज्यांनी साहित्यात आपलं विपुल असं योगदान दिलंय अशा अजून कोणाच्याही तुम्हाला प्रतिमा ठेवता येतील. नाहीच तुम्हाला सावित्रीमाईंची प्रतिमा ठेवायची, त्यांचं साहित्यातलं योगदान आहेच, बाबासाहेबांचंही आहे, फुल्यांचं आहे, परंतु तुम्हाला त्या प्रतिमा नाहीत ठेवायच्या. तर ज्याचं कुणाचं साहित्यातलं योगदान आहे किंवा त्या तरी प्रतिमा आपण तिथे ठेवाव्यात. तिथे धार्मिक प्रतीकांच्या प्रतिमा ठेवून काय साध्य होणार आहे? हा विचार करणं पण गरजेचं आहे. कारण मी मुंबई भागात अनेक ठिकाणी फिरताना असं बघितलं की मुंबई भागातल्या बऱ्याचशा पोलीस स्टेशन्समधून बऱ्याचदा वेगवेगळ्या देवी देवतांच्या प्रतिमा दिसतात. नुसत्या प्रतिमाच नाही तर अनेक ठिकाणी 1 जानेवारीला विशेषतः सत्यनारायणाच्या पूजा सुद्धा घातल्या जातात. कुणी पूजा घालाव्या नाही घालाव्या हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. त्यांनी पूजा घालू नये असं आपण अजिबात म्हणू नये, कारण अकॉर्डिंग टू इंडियन कॉन्स्टिट्यूशन दे हॅव द राईट. त्या प्रत्येकाला त्या पूजा प्रथा परंपरा करण्याचा अधिकार आहे. कलम 19ने प्रत्येकाला आपल्या धर्मानुसार नमाज अदा करायची, की वंदना घ्यायची, की प्रार्थना करायची, की कीर्तन भजन करायचं, की अजून काही करायचं याचा अधिकार दिलेला आहे. पण तो अधिकार कुठे? चौकटीच्या आत आहे. पोलीस स्टेशन ही राज्याची संस्था आहे आणि भारतातल्या घटनेने स्वीकारलेल्या धर्मनिरपेक्षतेची व्याख्या अशी आहे की राज्याचा स्वतःचा असा धर्म असणार नाही. म्हणजे काय की राज्य संस्थेच्या ज्या अशा वेगवेगळ्या ज्या काही कार्यालय असतात, या कार्यालयांमधून कुठलेही धार्मिक अभिनिवेश येणार नाहीत. परंतु मुंबई भागातल्या अनेक पोलीस स्टेशनमधून, म्हणजे खरं तर ते कॉस्मोपॉलिटन सिटी आहे, तरी सुद्धा मुंबई भागातल्या अनेक पोलीस स्टेशनमधून सर्रासपणे आपल्याला हे सगळे सरस्वतीच्या प्रतिमा दिसतात, वेगवेगळ्या देवांच्या, आणि त्या सत्यनारायणाच्या पूजाही घातल्या जातात. मग जर राज्यांचा कुठलाही धर्म असणार नाही हे खरं असेल तर राज्यांच्या अधीन असणाऱ्या या शासकीय कार्यालयांमध्ये या कशा काय पूजा आणि हे धार्मिक विधी चालतात बरे? हे आपल्या इहवादी दृष्टीला अजिबातच पटणारे नाही. व्यक्तिगत तुमच्या आयुष्यात तुम्ही तुमच्या घरात चौकटीच्या आत काय करता याच्याशी कुणाला काहीही कारण असण्याचं कारण नाही, समजून घ्या. जरा पुढे जाऊया आपण. जीवनव्रती हा पुरस्कार मी नम्रपणे नाकारण्याचा निर्णय घेतलेला आहे. आपण मला समजून घ्यावं. मनोहर म्हैसाळकर म्हणजे माझ्यावर निरपेक्ष प्रेम करणारा माणूस, ते मला निश्चितच समजावून घेतील ही खात्री आहे. आयुष्यभर जपले ते मी कोणत्याही कारणास्तव नाकारू शकत नाही, कारण मला नाकारलं तर माझ्याशी जगण्यासारखं काहीही नाही. क्षमस्व. शेवटी ते लिहितात की मी जे काही आयुष्यभर माझी विचारधारा जपली आहे, जे उसूल घेऊन मी जे काही जगलेलो आहे ते सगळे उसूल मी एका छोट्याशा गोष्टीसाठी अजिबात मी डावलू शकत नाही, मला ते टाळता येणार नाहीत. सो आपण मला कृपया माफ करा. मंडळी, या सगळ्या पत्राचा सारांश नीट समजून घेतला तर जी लोक उथळपणे काही निषेध वगैरे करण्याचे जे फुलबाजे उडवतात ना, अशा फुलबाजे उडवणाऱ्या त्या सगळ्या काय म्हणता येईल त्याला, उथळपाण्याला खळखळाट फार असणाऱ्या लोकांनी जरा समजून घ्यावं की या संपूर्ण पत्रात कुठेही विदर्भ साहित्य संघाची नालस्ती त्यांनी केली नाही किंवा आयोजकाचा अवमान होईल असेही काही सांगितले नाही. संपूर्ण पत्रात ते फक्त इतकंच सांगत आहेत की माझी स्वतःची जीवनशैली वेगळी आहे. मैं कुछ अलग उसूलों पे अपनी जिंदगी जीता हूँ और
किसी के कोई एक भुलावे में आकर मैं अपने जिंदगी भर जो उसूल मैंने संभाल के रखे हैं उन उसूलों को मैं बिखरने नहीं दूंगा. सरळ साधी गोष्ट आहे की मी माझ्या तत्वांशी प्रामाणिक राहणार आहे. मला माझी तत्व सोडता येणार नाहीत. मनोहर सर, आम्हाला तुमचा अभिमान आहे. मनोहर सर, तुम्ही घेतलेली भूमिका ही आमच्यासारख्या नव्या पिढीतल्या चाचपडणाऱ्या लोकांच्यासाठी पथदर्शक आहे. नव्हे आम्हाला नवीन आव्हानं पेलून नेण्यासाठी नवं बळ देणारी आहे. आमचा लढा ऊर्जस्वल करण्यासाठी, आमचा लढा अधिक ऊर्जादायी होण्यासाठी आपल्यासारख्या बुजुर्गांनी, ज्येष्ठांनी घेतलेले निर्णय हे आमच्यासाठी जणू माइलस्टोन आहेत. सो हे सगळे माइलस्टोन आम्ही जपून ठेवू. गणराज्य संघाच्या वतीने मनोहर सर, आपल्याला मानाचा जय भीम. आपल्या या भूमिकेचं संबंध महाराष्ट्रच काय, भारतभरातले आणि भारताच्या बाहेर सुद्धा फुले शाहू आंबेडकरी चळवळीवर प्रेम करणारे अनेक जी लोक आहेत, ती सगळी भरभरून प्रेम करणारी लोक आज आपल्या भूमिकेच्या सोबत आहेत. 4-2 जी ही फेसबुकी मंडळी आहेत, जी आपल्याला फार कळतं असं म्हणत काहीतरी लिहिलंच पाहिजे म्हणून जी काही करू पाहतायत ना, अशा लोकांचा आपण विचार करण्याचं काही अर्थात तो करणारच नाहीत. पण चळवळीतल्याही काही लोकांनी विचार करण्याचं कारण नाही. कारण ही जी माणसं आहेत ना, यांची ऍक्च्युली पायाखालची जमीन हादरली. आणि यात अडचण काय झाली आहे माहिती आहे? सो कॉल्ड पुरोगामी एक लोक आहेत, काही सुडो सेक्युलरिस्ट असे काही लोक असतात. हे जे सुडो सेक्युलरिस्ट लोक आहेत ना, या सुडो सेक्युलरिस्ट लोकांचा प्रॉब्लेम असा झालेला आहे की या लोकांची अडचण काय असते माहितीये का, की मनोहर सरांची भूमिका तर पटते आपल्याला, परंतु मनोहर सरांची भूमिका आपण पाठराखण कशी करायची. कारण मनोहर सरांच्या भूमिकेची जर पाठराखण केली तर मग आपण उघडे पडू आणि मुख्य प्रवाहातले लोक मग आपल्याला कुठलाच पुरस्कार देणार नाहीत. मग मुख्य प्रवाहातले लोक आपल्याला मुख्य प्रवाहातल्या महत्वाच्या मंचांवरची निमंत्रणं देणार नाहीत. त्या निमंत्रणाच्या, पुरस्काराच्या मोहापोटी ही माणसं बोलायला तयार होत नाहीत. मोह बडा जालिम होता आहे. त्यामुळे ही माणसं उघडपणे बोलत नाहीत. आणि काही लोक म्हणजे मनोहर सरांना समर्थन देताना सुद्धा किती सावध भूमिका घेत आहेत की तुमच्या माझ्यासारखी सर्वसामान्य चळवळीतली माणसं, आम्ही रस्त्यावरचे छोटे कार्यकर्ते, आम्हाला एवढंच कळतं की जिथं अन्याय तिथं विरोधात आपण आपलं म्हणणं मांडलं पाहिजे आणि ठामपणे मांडलं पाहिजे. अगदी छाती ठोक के डंके की चोट पे आपण बोललं पाहिजे. परंतु ज्यांना फार काय म्हणता येईल त्याला, मखरात बसायची सवय लागलेली आहे आणि जे कायम राजरस्त्यावरून वावरण्यासाठी असूसलेले आहेत, त्यातली त्यात साहित्य चळवळीतल्या राजरस्त्यांवरून असूसलेले आहेत, ज्यांना साहित्य परिषदातली महत्वाची पदं हवी असतात किंवा साहित्य संमेलनातल्या महत्वाच्या मानाच्या परिसंवाद, कवी संमेलनं आणि महत्वाच्या पुरस्कारांच्या अपेक्षा असतात, असे लोक कदाचित मनोहर सरांच्या या भूमिकेचं अजिबातच समर्थन करायला पुढे येऊ नाहीत. कारण त्यांना तसं समर्थन करणं परवडणारं नाहीये. ते त्यावरती बोलूच शकणार नाही. मंडळी, एक आवाज बुलंद करण्याची आणि एक आवाज बुलंद करण्याची आणि तो आवाज बुलंद होत असताना आपण सगळ्यांनी एका सुरात दणक्यात हा फुले शाहू आंबेडकरी विचार फार जोरात हात उंचावून सांगण्याची, फार जोरात बुलंदपणे तो आवाज पोचवण्याची. कारण सिर्फ हंगामा खड़ा करना यह मेरा मकसद नहीं है, मेरी कोशिश है कि यह सूरत बदलनी चाहिए. असं जे एका शायराने म्हटलं की हा चेहरा बदलला पाहिजे. फक्त काहीतरी हंगामा व्हावा, काहीतरी खळबळ व्हावी यासाठी हे सगळं नाहीये. तर ही सूरत बदलली पाहिजे. जसं म्हटलं जातं की हर गांव हर शहर हर नगर से लाश भी हाथ लहराते निकलनी चाहिए. अब तो दीवार भी पर्दों की तरह हिलने लगी है. शर्त है कि बुनियाद हिलनी चाहिए. सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं, मेरी कोशिश है कि ये सूरत बदलनी चाहिए. मेरे दिल में ना सही तेरे दिल में सही, लेकिन
कहीं ना कहीं भैया तो जलनी चाहिए, भैया तो जलनी चाहिए. पुन्हा एकदा मनोहर सर आणि आपल्या भूमिकेला मानाचा गणराज्य संघाच्या वतीनं जय भीम करत सर्व श्रोत्यांचे आभार मानत आपल्या सगळ्यांची रजा घेते, थांबते. सस्नेह जय ज्योती, जय भीम, जय शाहू, जय जिजाऊ.